कितीतरी गोष्टी मी सोयीस्करपणे दुर्लक्षित करीत होतो. पण माणसाचं मनच असं आहे, ज्या गोष्टी त्याला पाहायच्या नसतात त्या समोर असूनही त्याला दिसत नाहीत. मी विचार करीत होतो, जोपर्यंत मी या तारण गावात आहे तोपर्यंत हा वाडा सतत माझ्या डोळ्यांसमोर राहणार. हे सर्व वातावरण असेच राहणार आणि त्यामुळे या आठवणी नकळत का होईना सतत उगाळल्या जाणार. तेव्हा मला तारण गाव सोडलंच पाहिजे, बदली करून घेतली पाहिजे. आणि ते नाहीच जमलं तर नोकरीचा राजीनामा द्यायला पाहिजे. एखाद्या विषवल्लीसारखा लहानसा विचार मनात आला. नाहीतरी आता मला नोकरीची काय गरज होती. माझ्याजवळ आता भरपूर पैसा आहे, पोटापाण्याची तर काळजीच नव्हती. पण एखादा धंदा करायचं मनात आलं तर भांडवलही तयार आहे. मी ऑफिसात बदलीचा विषय काढताच साहेब तडकले. गेल्या काही दिवसात माझं कामात लक्ष नाही हे त्यांनी पाहिलंच होतं. मी बोलायला गेलो नसतो तर त्यांनीच मला बोलावून घेतलं असतं. मी तोंडातून शब्द काढताच त्यांची सरबती सुरू झाली. शेवटी त्यांनी बदलीचा अर्ज वर पाठवायचं साफ नाकबूल केलं. तेव्हा मग मला अगदी नम्रपणे पण ठामपणे त्यांना सांगावंच लागलं की मला नोकरी सोडणे भाग आहे. त्या गावात नोकरी करणे अशक्य आहे. ते काहीच बोलले नाहीत. संध्याकाळी 4च्या सुमारास मी प्रत्यक्ष राजीनामाच त्यांच्या टेबलावर ठेवला होता. तेव्हा त्यांना जरा आश्चर्यच वाटलं. तोपर्यंत त्यांचा पाराही जरा उतरला होता. त्यांनी मला पुन्हा विचार करायला सांगितलं. शब्द मनावर घेऊ नकोस अशीही अप्रत्यक्ष सूचना केली. मी त्यांचे मनापासून आभार मानले. पण दिवसभर विचार करूनही मला त्या निर्णयाला काही पर्याय सापडला नव्हता. त्या गावात एक प्रकारच्या भीतीने मला पछाडलं होतं. मनावर दडपण आलं होतं. तिथं राहणं, जेवण, झोपणं, विशेषतः झोपणं मला सर्वस्वी अशक्य झालं होतं. मी राजीनामा त्यांच्यापुढे सरकवला. माझ्या येण्याविषयी गावातले लोक जितके बेफिकीर होते तितकेच माझ्या जाण्याविषयी होतेच. थोड्या बहुत सामानाची आवराआवर करीत असताना मनात एक विचार सारखा येत होता. घरी पत्नीला काय सांगायचं. आधीच ती माझ्या वागण्याने अस्वस्थ झाली होती. आता तिची शंका अधिकच बळावणार. केवळ एकाच गोष्टीने तिचे समाधान होईल. महिन्याच्या महिन्याला 1 तारखेला जर तिच्या हातात मी काही ठराविक रक्कम दिली तरच. मी तारण गाव त्याच संध्याकाळी सोडलं. मनात कोणताही खेद वा विषाद नव्हता. असली तर सुटकेचीच एक भावना होती. गाडीने स्टेशन सोडल्यावर मग भविष्याचे विचार मनात यायला लागले. जवळच्या पैशांचा एक अंदाज होता. त्यात मला काय काय करता येण्यासारखं होतं. संसारासाठी पैसा त्यातलाच वापरावा लागणार होता. मग वर्षाअखेर काम शिल्लक राहणार होते. ते पैसे व्याजी लावून इतरत्र काही नोकरी पाहावी का. शहरातल्या वरिष्ठांशी काही ओळख काढून तारण गावाहून शहरात बदली करून घेण्याची काही खटपट करावी का. 1 ना 1000. घरी झालेलं माझं आगमन संपूर्ण अनपेक्षित होतं. मी पत्नीला मनाशी ठरवलेलं एक अर्धसत्य सांगितलं. गेला महिनाभर ऑफिसात कुरबुरी चालू होत्या, ज्यामुळे मी मागच्या भेटीत अस्वस्थ होतो. त्यांचा शेवटी स्फोट झाला होता. काम करणं अशक्य होऊन मी राजीनामा दिला होता. इथे वरिष्ठांकडे दाद मागणार होतो, नाहीतर दुसरी नोकरी पाहणार होतो. मी स्वतः चिंताग्रस्त न दिसल्याने तीही बिचारी निर्धास्त होती. शेवटी तिने माझ्यावर विश्वास ठेवायचा नाही तर कोणावर. जरा सवड होताच मी बँकेत गेलो. त्याचे पैसे करायचा विचार केला. म्हणजे मग 2-4 महिने इकडे फिरकायला नको. मी सहज करून आत गेलो. व्हॉल्ट नेहमीच गार असायचा. आज तर नेहमीपेक्षा गार वाटत होता. माझ्या मागोमाग आणखीही कोणीतरी आत आलं. ती चटपट पावलं कानावर येत होती. पण मी आत जाईपर्यंत तो वळलाही असावा, कारण मला कोणी काही दिसलं नाही. बटव्यातून मी 2 बिलवर
2 अंगठ्या, 2 पदकं असा माल काढला. 2,000-2,2500 रुपये तरी यावेत, म्हणजे 4 महिन्यांची गरज भागली. लॉकर बंद करून मी बाहेर आलो आणि वर जायला निघालो. तिथल्या कारकुनाने हाक मारून मला थांबवलं. मी मागे वळून पाहताच तो म्हणाला, साहेब, ते तुमच्याबरोबरचे गृहस्थ बाहेर नाही आले का? माझ्याबरोबरचे गृहस्थ? माझ्याबरोबर कोणी नव्हतं, मी एकटाच होतो. थांबा थांबा, काहीतरी गफलत होत आहे. त्याचा संशय जागा झाला होता. तो उठला, टेबलामागून पुढे आला आणि अत्यंत अदबीने मला म्हणाला, मला माफ करा, पण 1 मिनिट आत येता का माझ्याबरोबर? अर्थात त्याचं ऐकण्या वाचून मला गत्यंतरच नव्हतं. मी खाली उतरून परत त्याच्याबरोबर हॉल्टमध्ये गेलो. पुन्हा एकदा तो विलक्षण गारवा जाणवला. कारकून आत 4 बाजूंनी मधल्या मोठ्या केबिनला वळसा घालून आत पाहत होता. त्याच्या कपाळावर विचारांच्या आठ्या होत्या. शेवटी तो आत आला आणि माझ्या शेजारी उभा राहिला. काय घोटाळा आहे समजत नाही हो. तो अर्धवट स्वगत आणि अर्धवट मला उद्देशून बोलत होता. तुम्ही आत आलात, तुमच्या मागोमाग ते गृहस्थही आले होते. तुम्ही रजिस्टरमध्ये सही करत होतात तेव्हा मी त्यांना मानेनच विचारलं. त्यांनी नाही अशी खूण केली आणि तुमच्याकडे बोट केलं. तुमच्याबरोबर आले आहेत अशी स्पष्ट खूण केली. काय काय बोलता तुम्ही? छे, माझ्याबरोबर कुणी नव्हतं हो, वरकरने मी ठामपणे सांगत होतो. पण मलाही हॉल्टमध्ये शिरताना ऐकलेला तो पावलांचा आवाज आठवला. चट चट असा बोटांचा किंवा चपलांचा नाही, अनवाणी पावलांचा आवाज होता. मी जाऊ का आता? मिनिटभराने मी त्याला विचारलं. हो हो, जा तुम्ही. कुठे दिसत नाहीत ते ग्रहस्थ, पण त्याचा आवाज अजूनही जरासा त्रासिक आणि गोंधळल्यासारखा येत होता. मी जिना चढून बँकेबाहेर पडलो. माणूस किती बद्ध बनू शकतो, किती इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू शकतो, किती खाणाखुणांचा अर्थ लक्षात घेत नाही. माझ्या मेंदूवर एखादा गंज चढल्यागत माझी अवस्था झाली होती. समोर होत असलेल्या, कानावर येत असलेल्या गोष्टींचा अर्थच मला समजत नव्हता. बँकेतून काढलेला माल मी बाजारात विक्रीसाठी नेला होता. प्रथमपासूनच मी हे विक्रीचे व्यवहार काळजीने करीत होतो. एकाच ठिकाणी लगोलग 2दा जात नव्हतो. 4-2 आण्यांसाठी तासनतास हुज्जत घालत होतो, घासाघीस करीत होतो. तेव्हा खूप वेळ लागायचा. मी दुपारी 1च्या सुमारास परत आलो. आल्या आल्या पत्नी म्हणाली, ऐकता का, तुमच्याकडे कोणीतरी आलंय. बाहेरच्या खोलीत बसलेत ते. बाहेरची खोली रिकामी होती. मी पत्नीला हाक मारताच हात पुसत ती बाहेर आली आणि 2-2दा खाली पाहू लागली, जसा काही कोणी त्या लहानशा खोलीत लपून राहणार होता. नवलाने स्वतःशी मान हलवत ती म्हणाली, तुमची चौकशी करत होते ते. बाहेर गेलेत असं मी जेव्हा सांगितलं तर जरा हसून म्हणाले, मला वेळ आहे, वाटेल तेवढा वेळ आहे, मी थांबतो. मग मी बसा म्हटलं त्यांना. बाहेरच्या खोलीतच ते. अगं, तुझ्या नकळत गेले असतील ते. हो असतील, म्हणजे असणारच, पण कानावर काहीतरी आवाज आला असताना. येतील. पुन्हा त्यांचं इतकं महत्त्वाचं काम असलं तर नक्कीच येतील. ती आत जात म्हणाली. मी खोलीतल्या एका आराम खुर्चीवर बसून मला भेटायला येणारे गृहस्थ कोण असावेत याचा काही वेळ विचार केला. पण नक्की कोणतं नाव असं काही डोळ्यांसमोर येईना. त्याला भेटीची एवढी गरज असली तर तो परत येईल, हे पत्नीचे शब्द शेवटी मलाही पटलेच आणि मी कपडे उतरविण्यासाठी उठलो.
जेवतानाही मनात असे वेगवेगळे विचार चालले होते आणि पत्नीही सुज्ञपणे गप्प बसून हवं नको करीत होती. सकाळची पायपीट खूप झाली होती. दुपारी जेवण होताच चांगली 2-3 तास झोप लागली. संध्याकाळचं फिरणं, किरकोळ खरेदी, मग रात्रीचं जेवण आणि झोप. मात्र रात्री झोप लवकर येईना. नोकरीचं नियमित आयुष्य आता एकाकी विस्कळीत झालं होतं आणि मला त्याची सवय होत नव्हती. विचार करता करता मध्येच केव्हा तरी झोप लागली आणि मग जाग आली. का स्वप्नात जाग आली देवासच माहीत. मला तरी मी जागा झाल्यासारखा वाटलो. थंडी वाटली असावी किंवा अंगावरचे पांघरून सरकले असावे. जाग आली ती कुडकुडत्या शरीरानेच. पांघरून ओढण्यासाठी हात लांब करून मी पायालगतकडे पाहिलं आणि थिजलो. कॉटच्या पायालगत तो बसला होता. मी झोपेत होतो का जागा होतो याला काय महत्त्व होतं? माझ्या मनोभूमिकेत त्याच क्षणी एक बदल झाला. एखादं तारेचं कोडं तासनतास सोडवायचा प्रयत्न करावा, पण यश आलं नाही म्हणजे कोणा जाणकाराची मदत घ्यावी. तो त्यातली ट्रिक दाखवतो आणि मग त्या गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या तारांना एक ठराविक अर्थ असलेली रचना प्राप्त होते. तिकडे एक नजर टाकली की वर्तुळांचा आणि फुल्यांचा अर्थ बरोबर समजतो. मग कधी चूक होत नाही. माझं तसंच काहीसं झालं होतं. या एका प्रसंगाने मागचे सर्व प्रसंग एक ठराविक अर्थ घेऊन आपापल्या जागी व्यवस्थित आले. आत्ता मला समजलं की ते योगायोग नव्हते, असंबंध प्रसंग नव्हते. एक भीषण हेतूच्या साखळीने बांधलेली ती प्रसंग मालिका होती. फक्त मीच मूढपणाने वागत होतो. आत्तापर्यंत हा माणूस उत्तम चंदच असणार मला 4-5 वेळा तरी दिसला होता. एकदा त्याच्या वाड्याच्या पायरीवर, मग वाड्यातून बाहेर येताना, मग त्या पायरीतलं गुप्त धन काढताना, मग एकदा धन शोधताना आणि आता. आणि तो केवळ माझ्या कल्पनेतला आकार नव्हता, इतरांनाही तो दिसला होता. त्या सेफ डिपॉझिट व्हॉल्टच्या कारकुनला दिसला होता, माझ्या मागोमाग आत जाताना. कशासाठी? त्याचं धन कुठे ठेवलं आहे ते पाहण्यासाठी. आणि एकदा तो मी घरी नसताना येऊन गेला होता. कशासाठी? त्या धनाचा जाब विचारण्यासाठी. आणि आत्ताही आला होता. माझ्या पलंगाच्या कडेवर तो बसला होता आणि माझ्याकडे पाहून ते घाणेरडे हास्य करीत होता. एवढे सगळे विचार मनात येऊन जायला तसा एखाद दुसरा सेकंद लागला असेल. मग भीती आली. विकारांनी विचारांवर मात केली. माझ्या पायापाशी माझ्यापासून 5-7 फुटांवर एक पिशाच बसलं होतं. पिशाच. काहीतरी वेडंवाकडं ओरडत मी उठून बसायला लागलो. खरं म्हणजे तोंडातून शब्दच निघत नव्हता. आणि त्या क्षणी तो दिसेनासा व्हायला लागला होता. आधी त्याच्या चेहऱ्यावरचं मांस झडलं. तिथे एक दात विचकणारी कवटी दिसायला लागली आणि माझ्या तोंडून पहिला आवाज निघेपर्यंत तीही धुरासारखी हवेत पाहता पाहता विरून गेली होती. माझ्या ओरडण्याने पत्नी जागी झाली होती. तेव्हा तिला काहीतरी भयानक स्वप्न पडलं होतं एवढंच सांगितलं. आणि तेही काही अगदीच खोटं नव्हतं. पैशांबद्दल मनात स्वस्थता नव्हती, तरी ती काळजी निदान 4 महिने तरी मिटली नव्हती. तेव्हा मला माझ्या खऱ्या प्रश्नावर विचार करायला सवड मिळाली. हा पछाडण्याचा एखादा प्रकार होता का? उत्तमचंदचं पिशाच त्या पैशांसाठी माझ्या मागे लागलं होतं का? पण त्याला पैशांना स्पर्श तरी करता येणार होता का? प्रत्यक्ष पैशांचा त्याला काय उपयोग होता? आणि आता तो हे जग सोडून गेल्यावर पैसे म्हणजे सुद्धा एक नुसता आठवणीतला संकेतच नाही का राहिला? मी जर तो जिवंत असताना त्याची चोरी केली असती, त्याला लुबाडलं असतं, तर त्याने मेल्यावर मला त्रास द्यावा यात काहीतरी संयुक्तता होती. लपवलेल्या धनावर, सोन्या चांदीवर शाप असतात. त्या इजिप्तमधल्या राजे लोकांच्या थडग्यांना हात लावणाऱ्यांविरुद्धचे शाप. पण त्या शापामागे एक अमानवी शक्ती असते. त्यातलाच हा एखादा प्रकार नाही ना? आणि आता प्रथम मनात विचार आला. ती पायरीखालची संपत्ती पाहताच
आपण ललचावलो आणि ती घेतली यात काही चूक तर नाही ना केली. आणि मग लगोलग विचार आला, ती आपल्यालाच दिसली कशी? कोणीतरी दाखवली? पण उत्तमचंदने नाही. हा प्रकारच मला एखाद्या काळजीपूर्वक लावलेल्या सापळ्यासारखा वाटायला लागला. कोणाला तरी उत्तमचंदची सर्व हकीकत माहीत होती. त्याची गुप्तधनाची जागा माहीत होती. त्याच्याबद्दलच्या गावातल्या अफवा माहीत होत्या. माझ्या मनातला गावाबद्दलचा राग किंवा तिरस्कार म्हणा माहीत होता. त्या कोणीतरी मला प्रथमपासूनच चकवत येथपर्यंत आणलं होतं. ते कोणीतरी उत्तमचंद नव्हतंच, केवळ त्याच्या रूपात वावरत होतं. आणि त्याला पैशाची काडी इतकीही मातब्बरी नव्हती. केवळ मला त्याच्या फासात गुंतवण्या इतपत त्याने धनाचा वापर केला होता. आणि आता ही अमानवीय, सैतानी दुष्टशक्ती माझ्या मागे लागली होती. पण आता जर धन नको तर काय हवं होतं तिला? आता हा उत्तमचंदचा आकार केव्हा व कोठे दिसेल याला काही धरबंदच नव्हता. थोडासा अंदाज बांधायचा तर मी एकटा असताना दिसण्याचा संभव जास्त होता. आणि आता अतिभयाने मनात एक विचार धीटपणे आला होता. आणि उत्तमचंद दिसला की मी त्याला विचारणार होतो, तुला काय हवं आहे बाबा? का असा माझा पाठपुरावा करतोस? विचार तरी असा होता, ऐनवेळी तोंडून शब्द तरी निघतील का नाही याची मला मनात शंकाच होती. पण हा कस लागायची वेळ 1-2 दिवसातच आली. पार्कमध्ये मी एकटाच एका बाकावर बसलो असतानाच एकाएकी डावीकडे मला उत्तमचंद दिसला. एक क्षणी बाक रिकामं होतं, दुसऱ्या क्षणी तो तिथे होता. अमानवी मी नजर सभोवती टाकली. जो तो आपल्या विचारात किंवा कृतीत गर्क होता, त्यांना तो दिसत असेल किंवा नसेलही, मला तो दिसत होता. माझ्यापुरता तो खरा होता. मी त्याच्याकडे पाहत होतो, पण त्याच्यावर नजर स्थिर होत नव्हती. तो कोण किंवा काय आहे याची जाणीव जीवाचा थरकाप करीत होती. आणि त्याच्या त्या चेहऱ्यावरून नजर सारखी घसरत होती. तो उत्तमचंद नव्हता हे माहीत असूनही मनातल्या मनात मी त्याला उत्तमचंद म्हणत होतो. आता त्याच्या अंगात एक बंद गळ्याचा पैरणवजा शर्ट होता. खाली मळकट धुवट धोतर होतं. पायात काय होतं कोणास ठाऊक. पाय मला दिसले नव्हते. चेहऱ्यावर 2 दिवसांची दाढी होती. डोक्यावर किंचित पांढरे झालेले कमी केलेले राठ केस होते. सुरकुतलेले हात मांडीवर ठेवून तो माझ्याकडे पाहत होता. त्याची नजर सरकत नव्हती. डोळे बारीक पण तापट लाल वाटत होते. मनाचा सर्व जोर एकटवून शेवटी मी बोलण्याचा हिय्या केला. ठीक आहे, तू माझा सतत पाठपुरावा करीत आहेस. कशासाठी? तो काहीच बोलला नाही. नुसता माझ्याकडे पाहत बसला. मात्र आता त्याच्या ओठांभोवती एका छद्मी हास्याची पुसटशी बाह्य रेषा दिसायला लागली होती. पैशांचा प्रश्न आहे का? मी तुझे पैसे घेतले म्हणून हा छळवाद आहे का? हास्य आणखी स्पष्ट झाले. त्याने सावकाश नकारार्थी मान हलवली. मी धीटपणाने म्हणालो, मग हवंय तरी काय तुला? तू हवा आहेस, तू. अगदी प्रथमच त्याचा आवाज माझ्या कानावर आला. आवाजापेक्षा आवाजाची सूचकताच होती. गवताची खसखस, पानांची सळसळ, पाण्यांचा खळखळाट यांच्यासारखा तो एक सूचक आवाज होता. व्यक्तिनिष्ठ, मनात केवळ शब्दांचे आभार उभा करणारा. आणि त्याचा तो चेहरा पुन्हा एकदा त्या विकट हास्याने कुरूप झाला. म्हणजे काय? काहीही अर्थबोध न होऊन मी विचारलं. म्हणजे मी तुला झपाटणार आहे, मी तुला पकडणार आहे. एखाद्या धुराच्या लोटासारखा मी तुझ्या शरीरात शिरणार आहे. खूप खूप दिवसांनी असं दणकट तर्णबांड शरीर वापरायला मिळणार आहे. एक प्रकारच्या सैतानी आनंदाने त्याचे डोळे चकचकत होते. मोठ्या समाधानाने
तो स्वतःशीच मान डोलावित होता. पैसे, सोने, दागिने मला काय करायचे आहेत? उत्तमचंदचे पैसे आणि दागिने? आणि कसला उत्तमचंद? तो तर केव्हाच राखेत मिसळून गेला. हे सगळं नाटक तुझ्यासाठीच आहे. त्याचे ते दर्पोक्तीचे उद्गार आणि किळसवाणं हास्य मला असह्य झालं. तिथे बसणं अशक्य होऊन मी बाकावरून उठलो आणि त्याच्याकडे पाठ फिरवून चालायला लागलो. तो माझ्या मागोमागच येत असावा, कारण 10 पावलं जातो न जातो कानात गुणगुणायला लागले. आशाने तू सुटणार नाहीस. आता तू माझ्या तावडीत सापडला आहेस. आता तुझी पाठ मी कधी कधी सोडणार नाही. कितीतरी वर्षांनी ही संधी मिळाली मला. ती मी सोडणार नाही, सोडणार नाही, सोडणार नाही. मित्रांनो, सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा ग्रास हा या कथेचा भाग 3 होता. आपण लवकरच भाग 4 कडे वळूयात. ही कथा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.